इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून कार्यालयावर दगडफेकीचा प्रकार घडला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे, संघटित गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या, दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी यंत्रमागधारकांनी शनिवारी रात्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। इचलकरंजी आणि परिसरातील खर्चीवाले यंत्रमागधारक मजुरी वाढीच्या मागणीसाठी 20 दिवसांपासून कारखाने बंद आंदोलन करतायत। या दरम्यान प्रांत कार्यालयात 2 वेळा बैठका होऊनही तोडगा निघाला नाही। त्यामुळे संतप्त यंत्रमागधारकांकडून कारखान्यातील बीम कापणं, कापड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्याचे प्रकार सुरू आहेत। त्यातूनच शहरातील औद्योगिक शांतता बिघडत चालली असून आंदोलनाला हिंसक वळण लागत चाललंय। अशातच शनिवारी सायंकाळी काही यंत्रमागधारक ट्रेडिंग असोसिएशनचे घनश्याम इनानी यांच्या कार्यालयासमोर जमले। त्यांनी मजुरी वाढीची मागणी करत कार्यालयावर दगडफेक केली। या प्रकरणी इनानी यांच्या फिर्यादीनुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी भोसले, विशाल पाडेकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान आंदोलकांना धमकावण्याचे, खोट्या केसेस घालण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत शनिवारी रात्री खर्चीवाले यंत्रमागधारक मोठ्या संख्येनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर जमले होते। यावेळी यंत्रमागधारकांनी ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे, पण त्याला बळी पडू नये, कोणताही अनुचित प्रकार करू नये असं आवाहन मलकारी लवटे, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले यांच्यासह प्रमुखांनी केलंय। दरम्यान मजुरी वाढीबाबत सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे। या बैठकीत काय निर्णय होणार याकडे वस्त्रनगरीचं लक्ष लागलंय।